माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी खास आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकताच चेहऱ्यावर हसू फुलेल आणि मनात उत्साहाचा झरा खळखळून वाहू लागेल. आज तुमच्या बँक खात्यात थोड्याच वेळात तब्बल 3000 रुपये जमा होणार आहेत आणि ही रक्कम म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हे ऐकताना किती आनंद होतो ना. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांची यादी आज सकाळीच बँकांना पाठवण्यात आली आहे आणि या जिल्ह्यांच्या पात्र महिलांच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. सरकारने जून आणि जुलैचे हप्ते एकत्र देण्याचा हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, कारण जून महिना संपत आला आहे आणि जुलै महिना नव्याने सुरू होत आहे. जर तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल आणि तुमचे खाते खास 12 बँकांपैकी एका बँकेत असेल, तर पुढील 3 तासात तुमच्या मोबाईलवर त्या बहुप्रतीक्षित मेसेजचा टोन वाजणार आहे. हे ऐकताना मन आनंदाने भरते. पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे. यासोबतच आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने 5 खास भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. होय, तुम्हाला 3000 रुपये मिळणारच, पण त्याचबरोबर 5 आकर्षक भेटवस्तूही मिळणार आहे. सरकारने लाडक्या बहिणींच्या 4 वेगळ्या याद्या तयार केल्या असून पहिल्यांदाच 2 हप्ते एकत्र देण्याची प्रक्रिया एका नव्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे काही बहिणींना 3000 रुपये, काहींना 1500 रुपये, काहींना 1000 रुपये तर काहींना दुर्दैवाने 0 रुपये मिळणार आहे. म्हणजेच त्या अपात्र ठरतील. जर तुम्हाला अपात्र व्हायचे नसेल तर ही माहिती नीट समजून घ्या, कारण सरकारने काही नवे नियम जारी केले आहेत आणि ज्या बहिणी या नियमांचे पालन करतील त्यांचे नाव पहिल्या यादीत येईल आणि थेट 3000 रुपये मिळतील. लाडकी बहीण योजनेच्या या अभूतपूर्व निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली आहे आणि ज्या बहिणी या जिल्ह्यात राहतात आणि ज्यांचे खाते 12 बँकांपैकी एका बँकेत आहे, त्यांना आज कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे लक्ष ठेवा. 3000 रुपये जमा झाल्याचा तो मेसेज कोणत्याही वेळी स्क्रीनवर दिसू शकतो. यादीत तुमचे नाव कोणत्या यादीत आहे हे तपासणे खूप गरजेचे आहे. पहिली यादी ही खूप भाग्यवान महिलांची आहे आणि एक छोटेसे काम केले तर तुमचे नाव पहिल्या यादीत नक्की येईल आणि 2 महिन्यांचे 3000 रुपये तात्काळ मिळतील. याशिवाय जुलै महिना हा लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिनाचा महिना आहे, कारण मागील वर्षी जुलै पासूनच योजनेचे हप्ते वाटपाला सुरुवात झाली होती. त्यामुळे या खास महिन्यात सरकारने लाडक्या बहिणींसाठी 5 खास भेटवस्तू जाहीर केल्या आहेत. पहिली भेट आहे एक सुंदर साडी. सर्व लाडक्या बहिणींना रेशन दुकानातून एक आकर्षक साडी मोफत मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात साडीचे वाटप आधीच सुरू झाले असून लवकरच सर्व जिल्ह्यात सुरू होईल. ही साडी खूप महागडी आणि देखणी असून सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत मिळणार आहे. हे ऐकून किती बहिणींचे मन आनंदाने भरले असेल. दुसरी भेट आहे गॅस सिलेंडरचे 830 रुपये. प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तिसरी भेट आहे शिलाई मशीन. ज्या महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे कमावू इच्छितात, त्यांच्यासाठी सरकारने 15000 रुपयांची शिलाई मशीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. चौथी भेट आहे घरकुलासाठी 2 लाख रुपये. ज्या बहिणींकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा घर कच्चे आहे, त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत. आणि 5वी भेट आहे तब्बल 40,000 रुपये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. या भेटवस्तू मिळवण्यासाठी एक छोटा फॉर्म भरावा लागेल आणि प्रक्रिया लवकरच सुरू होईल. आज सकाळी 18 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली असून स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे नाव 4थ्या यादीत म्हणजेच अपात्र महिलांच्या यादीत गेले असेल. आता त्या 18 जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या 12 बँकांपैकी पैसे जमा होणार हे समजून घेऊया. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आधार लिंकिंग. बऱ्याच बहिणींनी 2024 मध्ये किंवा योजनेच्या सुरुवातीला आधार लिंकिंग केले होते, पण प्रत्येक आर्थिक वर्षात आधार लिंकिंग पुन्हा करावे लागते. त्यामुळे आताच आधार लिंकिंग सक्रिय आहे का हे तपासा. दुसरे कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याच्या नावात फरक. आताच आधार कार्ड आणि बँक खात्याचे पासबुक हातात घ्या आणि नीट तपासा. तिसरे कारण म्हणजे फॉर्म भरताना चुकीचे नाव देणे. महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग असून प्रत्येक विभागातून 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. 18 जिल्हे: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, अहिल्यादेवी नगर, ठाणे, पालघर, रायगड, जालना, बीड, लातूर, नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा. 12 बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक.
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना रेशन दुकानातून एक देखणी साडी मोफत मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर असावे. जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ बँक खाते, आधार लिंकिंग आणि केवायसी तपासा. माझ्या लाडक्या बहिणींनो, घाबरायचे नाही आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. तुमची कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुमचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील. ही माहिती तुमच्या ओळखीच्या बहिणी, आई, मावशी, काकू किंवा शेजारींपर्यंत नक्की पोहोचवा. चला आता कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले का, होय किंवा नाही, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्णत्व येऊ आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि आर्थिक स्वावलंबन नांदो.